एका राजकीय पक्षासाठी तुम्ही काम करता, जितेंद्र आव्हाड यांचा निवडणूक आयोगावर मोठा आरोप। एकनाथ शिंदेंनी बोलावली सर्व मंत्र्यांची बैठक, शासकीय निवासस्थानी बैठकीचं आयोजन। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं उघड, मयत तरुणीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीची गरज नाही, कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचारविनिमय केला जातो, बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। ठाण्यामध्ये ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार, मनसेच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण। पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढची सुनावणी 30 तारखेला, गोखले बिल्डर आणि ट्रस्ट दाखल करणार प्रतिज्ञापत्र। पूरग्रस्तांना मदतीसाठी निधी वाटप मंजूर, या आठवडाभरात 12,500 कोटी रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा होईल, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। महाराष्ट्राच्या राजकारणात घुसले डोरेमॉन आणि नोबिता, शिवसेना भाजप नेत्यांचे एकमेकांना टोमणे। वसंतदादा साखर संशोधन संस्थेची चौकशी हेतुपुरस्सर, आमदार रोहित पवार बचावासाठी सरसावले, भाजपनं रोहित पवार यांचा आक्षेप फेटाळला। मुंबईतल्या वरळी मतदारसंघात 19,333 मतदारांची गडबड, बऱ्याच मतदारसंघात वडिलांचं आणि पतीचं नाव सारखंच, वडिलांचं नाव बदलून पतीचं नाव केलं। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या पप्पूप्रमाणे वागू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोमणा, आदित्यनं डोंगर पोखरून उंदीरही निघाला नाही। ठाकरेंनी टीकेचा नीच स्तर गाठला, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून उद्धव यांना प्रत्युत्तर। वसंतदादा साखर संस्थेवर चौकशीचा बडगा, मुख्यमंत्र्यांनी दिले वसंतदादा साखर संस्थेच्या चौकशीचे आदेश, पवार काका पुतण्यांचा शुगर इन्स्टिट्यूटवर पगडा।